बारामतीच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसनं अखेर माघार घेतली, पण असं असलं तरी निवडणूक बिनविरोध झालेली नाही। सुनेत्रा पवार यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार आजही उभे आहेत। सुनेत्रा पवारांपासून ते मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या माघारीसाठी कसे प्रयत्न केले? उमेदवाराची माघार जी आहे ती घेत आहोत। जड अंतकरण कारण युद्धावर चाललो होतो, युद्ध आपण बारामतीत अखेर शेवटच्या क्षणी काँग्रेसनं माघार घेतली आणि सुनेत्रा पवारांचा एकतर्फी विजय पक्का झाला। काँग्रेसकडून आकाश मोरेंनी माघार घ्यावी यासाठी अर्ज माघारीच्या काही तासांआधी फोनाफोनी आणि भेटीचं सत्र पाहायला मिळालं आणि काँग्रेसनं अर्ज मागे घेतला। सुनेत्रा पवारांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना 3 कॉल केले। धनंजय मुंडेंनी 2 फोन केले। मंत्री भुजबळांना कॉल करत अर्ज मागे घेण्याची विनंती केली। सुप्रिया सुळेंचंही सपकाळांशी फोनवरून बोलणं झालं। मुख्यमंत्री फडणवीसांनीही सपकाळांना फोन करून अर्ज मागे घेण्याची विनंती केली। सुनेत्रा वहिनी उभ्या आहेत आणि आपल्या महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे की अशा वेळी आपण साधारणपणे बिनविरोध निवडणुका करतो। जसं आर आबांच्या निधनानंतर तिथे भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार उभा केला नव्हता, त्यांना मी विनंती केली। त्यांचा फोन हा आला होता आणि त्यांच्या फोनवर बोलत असताना त्यांनी या निवडणुकीमध्ये आपण एक नेता गमावला आहे आणि त्या अनुषंगानं ही निवडणुकीमध्ये बिनविरोध व्हावी किंवा काँग्रेस पक्षाने ही निवडणूक कुठेतरी लढू नये अशा प्रकारची विनंती त्यांनी केली। त्यांचा फोन आला होता, मात्र त्यांच्या फोनचा येण्याचा आणि निर्णयाचा कुठेही दुरान्वयी संबंध नाही। त्यांनी फोन तशा प्रकारचा विनंतीचा केला होता। पुन्हा सर्वप्रथम जो फोन आला तो उमेदवार म्हणून ज्या उभ्या ठाकल्या आहेत त्या सुनेत्रा वहिनी पवार यांचाच पहिला फोन होता। दुसरा फोन त्यांचा होता आणि त्यानंतर इतर फोन येण्याची सुरुवात झाली। सुनेत्रा पवारांनी मंत्री मकरंद पाटलांच्या नेतृत्वात हर्षवर्धन सपकाळांना विनंती करण्यासाठी शिष्टमंडळही पाठवलं। त्याआधी रोहित पवारांनीही हर्षवर्धन सपकाळांची भेट घेतली। तर 2 दिवसांआधी बिनविरोध निवडणुकीची मागणी कशासाठी असं म्हणणाऱ्या शरद पवारांनीही काँग्रेसला अर्ज मागे घेण्याचा सल्ला दिला। काँग्रेसचा सल्ला देईल की या काँग्रेसच्या वतीने आकाश मोरेंनी अर्ज मागे घेतला असला तरी निवडणूक बिनविरोध काही झालेली नाही। बारामतीत एकूण 53 जणांचे उमेदवारी अर्ज होते, त्यापैकी 30 जणांनी माघार घेतली। आता 23 जण रिंगणात आहेत, म्हणजे सुनेत्रा पवारांना 22 अपक्षांचं आवाहन आहे। मात्र मुख्य प्रमुख विरोधक कोणीही नसल्यानं ही निवडणूक एकतर्फी झाली आहे। सपकाळ साहेबांनी आमच्या सर्व ज्येष्ठ मंत्र्यांशी, माजी मंत्र्यांशी, सगळ्या MPCच्या सदस्यांशी चर्चा करून, जिल्हा काँग्रेसशी चर्चा करून निर्णय केलेला आहे की आपण इथं थांबलं पाहिजे। मॅच आम्ही जिंकण्यापर्यंत गेलो होतो, तुम्हाला सुपर ओव्हर बघता आली असती, पण ठीक आहे, परत 2029 जवळ आहे। आकाश मोरे जी आपल्या बरोबर आहेत, एक मोठा पक्ष म्हणून त्यांनी तिथं उमेदवारी दाखल केलेली, पण त्यांनी तो माघारलाय। तर आता कुठेतरी आम्हाला पण मनाला बरं वाटतं की सगळेच पक्ष एकत्रित येऊन दादांसाठी ही निवडणूक लढतील आणि भविष्यात त्यांच्या पण पक्षाचे काय कुठले प्रॉब्लेम वगैरे असतील, अडचणी असतील, त्याच्यात आम्ही त्यांना नक्कीच साथ देऊ। काँग्रेसचे आभार मानताय? काँग्रेसचे मी मनापासून खूप खूप आभार मानतो। 22 अपक्षांमध्ये करुणा मुंडेंचाही अर्ज आहे। आपणही अर्ज मागे घेतला असता, मात्र धनंजय मुंडेंनीही माघारीचं आवाहन केल्याने आता लढणार असं करुणा मुंडे म्हणाले। मी आज बारामतीमध्ये फक्त याच्यासाठी आली होती, माघार घेण्यासाठीही मी आली होती, पण मी ते पोस्ट बघितली ना की महाराष्ट्र जे आहे फक्त क्या देवाभाऊ आणि धन्या मुंडे चालवणार आहे का? आज काँग्रेस सारखा पक्ष विकू शकता, पण करुणा मुंडेला खरेदी करण्याची कोणीचीही लायकी नाही आहे। धनंजय मुंडेंनी तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का? संपर्क त्यांनी केला होता, त्यांच्या आव्हानातून तो मी इकडे आलेली आहे ना लढण्यासाठी, की धन्या मुंडेंनी मला आवाहन केला होता। मी तो हारले तरी पण मी जिंकल्यासारखीही असणार आहे। बारामतीप्रमाणेच राहुरीतही निवडणूक होते। तिथे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिल यांचं निधन झाल्याने पोटनिवडणूक लागली। भाजपकडून अक्षय कर्डिल यांच्या विरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे निवडणूक लढतायत। विशेष म्हणजे बारामतीत बिनविरोधसाठी प्रयत्न करणाऱ्या पवारांच्या राष्ट्रवादीनं राहुरीत मात्र स्वतःचा उमेदवार दिला।
मग तिथे शरद पवारांनी उमेदवार मागे का घेतला नाही, यावरून सपकाळांनी टोला लगावला. जो नियम आणि जो संदर्भ, जो निकष आणि जो आग्रह हा बारामती संदर्भात धरला गेला होता, हाच सर्व निवडणुकीमध्ये धरला जायला पाहिजे. राहुरीत धरला जायला पाहिजे होता, याच्या आधी धरला जायला पाहिजे होता. मात्र या निमित्तानं काही सभ्यतेचे संकेत म्हणून, काही संहिता म्हणून जर निर्माण होत असेल तर आनंदाची गोष्ट आहे. ही वेळ तेव्हा कुठे गेला होता राधे तुझा धर्म, हा प्रतिप्रश्न विचारण्याचा नाही. बारामतीत सुनेत्रा पवारांचा विजय सोपा झालेला आहे, तर राहुरीत शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपच्या अक्षय कर्डिलेंविरोधात उभी असल्यानं काहीशी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. बारामतीहून दीपक कापरेसह अक्षय मंकनी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.